इथे करण्यात आलेली आहे आणि मी सन्माननीय अरुणशेठ भगत साहेबांना इथे विनंती करतो. आज पी.के. शेठ यांचा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसानिमित्ताने तुम्ही दीर्घ आयुष्य उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपलं मनोगत व्यक्त करावं आणि सर्वांना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण इथे मार्गदर्शन करावं. स्वर्गीय यशस पाटील आणि स्वर्गीय जे.के. पाटील यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी मर्यादित षटकांचे सामने या ठिकाणी आयोजित केलेले आहेत आणि त्याचबरोबर प्रभाकर शेठ पाटील याचा वाढदिवससुद्धा आज आहे आणि तो वाढदिवससुद्धा मोठ्या प्रमाणात साजरा करण्यासाठी आज हजारो लोक या ठिकाणी येण्याची चिन्ह या ठिकाणी दिसत आहेत. आणि सर्वात प्रथम मी आमच्या सर्वांच्या वतीनं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं प्रभाकर पाटलांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो की तुम्ही 100 वर्ष जगा आणि तुमचा प्रत्येक वाढदिवस साजरा करण्यासाठी आम्हालासुद्धा वाढदिवसाला येण्याची संधी साईबाबांनी द्यावी अशा प्रकारची विनंतीसुद्धा मी देवाजवळ करतो. आणि तुमच्याकडून हातातून अशीच चांगली कामं या भागामध्ये होऊ दे, आपल्या गावाचा विकास होऊ दे. सर्वांना एकत्र घेऊन, मला माहीत आहे सर्व कल्पना आहे, पण तरी मी बोलतो की सर्वांना एकत्र घेऊन आपण जर तुम्ही मोठे आहात गावचे, भारतीय जनता पार्टीमध्ये तुमचं मोठं स्थान आहे आणि तुम्ही जर सर्वांना एकत्र घेऊन काम केलं तर या वलभ गावाचा नाही या भागामधला विकास चांगल्या पद्धतीनं होईल असं मला मनापासून वाटतं. आणि म्हणून तुम्ही आजपासून 1 वर्षानं कमी नाही, 1 वर्षानं कमी झालात, मोठे नाही झालात, त्याच्यामुळं तुम्ही अजून चांगलं काम करत चला. आपले सवंगडी जे आहेत जुने त्यांना एकत्र घेऊन आपल्या पक्षाचं काम कसं जास्तीत जास्त करता येईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करावा. मी या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व खेळाडूंना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो की तुमचा खेळ चांगला व्हावा आणि चांगल्या रन्स आणि चांगले विकेट तुम्ही घेत चला. पुन्हा एकदा सर्व रसिकांना आज गुढीपाडवा, आज हिंदू वर्षाची सुरुवात, या गुढीपाडव्याच्या निमित्तानं मी आपणा सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि प्रभाकर पाटलांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. चला सामन्याला आपण इथे सामन्याकडे वळणार आहोत. प्रणय 11 सारा शिवकर इमिजिएटली फिल्डिंगची रचना करा. अभिषेक महादेव पिसारवे यांचं आगमन झालेलं आहे आणि लखन पाटील पेंदर आपलेही मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. लखन शेठ स्वागत आहे आपलं. अभिषेक महादेव आपलेही आम्ही जानमान अमन ब्रिगेड आणि रियान्स 11च्या वतीने स्वागत करत आहोत. चला खेळ स्टार्ट. आपल्याकडे बेल कमी आहे. सारा इथे प्रणय 11 सारा शिवकर क्रिकेट संघ इमिजिएटली आपण फिल्डिंगची रचना करायची आहे. सामन्याकडे वळूया. यापूर्वी आवाज आपण ऐकलं रॉकस्टार प्रवीण यांचं. आता वळणार आहोत रोशन पाटील शिरोली यांच्याकडे. थँक्यू सो मच महागुरु. अगदी काही क्षणार्धात आता लढतीला सुरुवात होताना पाहायला मिळेल. LED स्क्रीन आता ऑन करायची आहे. ठीक. सन्माननीय प्रकाशदादा गडगे टेंबोडे यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपले मनपूर्वक स्वागत. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. त्याच दरम्यान सन्माननीय रामजी पाटील यांचं जे शुभागमन झालं त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. सुस्वागतम सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. टायमर ऑन केला जातो. अमन ब्रिगेड गावदेवी वलवली संघाने टॉस इथे जिंकलं आणि प्रथम फलंदाजी कॉम्बॉक्समध्ये माझ्यासोबत जॉईन करत आहेत सुपर 12च्या मॅचसाठी रोशन पाटील शिरवली. आइए सभी का स्वागत है और चलते मैच की तरफ. प्रभाकर शेठ पाटिल का जन्मदिन और आज नए साल का पहला दिन. रोशन यानी आप इसे कह सकते हैं कि सबसे ग्रेट प्रभाकर शेठ. जो चर्चा हो रही थी पिछले 5 रातों से वो चर्चा अब खत्म होती आ रही है महागुरु. इथे वल्लभ गावातील एक वारकरी सम्राटातील एक आदरणीय व्यक्तिमत्व हरिभक्त परायण श्री रामबुवा पाटील वल्लभ यांचं इथे आगमन झालेलं आहे. माऊली मनपूर्वक आपलेही सहर्ष स्वागत आहे. सर्व ग्रामस्थांचं मनपूर्वक स्वागत. तो चलिए सुपर 12 का मुकाबला स्टेज पर VIP मेहमान मैच का आनंद लेते हुए सन्माननीय अरुणशेठ भगत साहब वेलकम टू ऑल. सबका स्वागत है. कॉम्बॉक्स में रोशन जुड़े. सुपर 12 का मैच अंपायर की हरी झंडी. गेंदबाजी ट्रैक पर है मयूर शिवकर सहारा टीम की ओर से और बल्लेबाज है सुयोग मात्रे जिन्होंने अर्धशतक
इस प्रतियोगिता में लगाया। पहली बॉल लॉफ्ट किया, दिशा दिखाई, लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर आता हुआ शानदार चौका। का खेळला गेला, अगदी बॅटिंग टीम इथे रिव्ह्यू पाहायला मिळतो. उंची पाहिली जाईल. पहिलाच बॉल मयूर गरजच्या माध्यमातून हा मारा पाहिला आणि त्या चेंडूगणिक अगदी भेदक मारा पाहिला आपण फलंदाजाकडून. सुयोग मात्रे अलीकडच्या नाईट स्पर्धेमध्ये सुद्धा चांगला खेळला. आजही त्या दर्जाचा खेळ सुयोग मात्रेच्या माध्यमातून पाहायला मिळतो. सुयोग मात्रे के नाम पर एक अर्धशतक है, फिर चौका मिलेगा. एक अर्धशतक पारी के लिए और इस प्रतियोगिता में अर्धशतक के लिए चेतन शेठ पाटिल, ओमकार रॉय, शशिकांत सांगड़े इनके द्वारा 6,000 का इनाम भी जीता था. सुयोग मात्रे ने 4 के साथ वलवले टीम की शुरुआत. चॉप करने की कोशिश थी, लाउड अपील, लेकिन इस बार परफेक्ट यॉर्कर के साथ बीट किया बल्लेबाज को. डॉट गेंद की समाप्ति. मयूर भी काफ़ी मंजे हुए गेंदबाज है, क्योंकि कई मरतबा जब शिवकर सहारा टीम जीतती है तो बेस्ट गेंदबाज का अवॉर्ड इनके खाते में होता है. नक्कीच टिट फॉर टॅट जशाच तसं उत्तर दिलं जातं. पहिलाच बॉल घातकरित्या सुयोग मात्रेच्या माध्यमातून दागला गेला, जो अगदी फाईन खेळत असताना त्याच्या बॅटमधून चौकार पाहिला. आणि आता तात्काळ गोलंदाजानं कमबॅक साधले आलेला हा डॉट बॉल काहीसा दिलासादायक कार्य हे सहारा शिवकर संघाच्या माध्यमातून मयूर घरत दाखवतोय. नेक्स्ट बॉल चेंडू क्रमांक 3 मयूर घरत बॉलिंग ट्रॅकवरती. राईट आर्म ओव्हर द विकेटनं मारा राहिलाय. भेदकता ही दाखवत असताना हा गोलंदाज पाठोपाठ सलग हे 2 डॉट बॉल. अमन ब्रिगेड गावदेवी वलवली, ये नाम दर्शाता है प्रभाकर शेठ पाटिल के नाम को, क्योंकि वलवली टीम के पुरस्कर्ता पिछले 3 सीजन में देखे तो प्रभाकर शेठ पाटिल ने इस टीम को पैक किया है अमन ब्रिगेड के नाम से, और ये टीम उसी नाम से इस साल काफ़ी मर्तबा खेली, जीती भी है. अगर यहाँ से टीम वलवली जीतती है तो प्रभाकर शेठ पाटिल के लिए दोगुनी खुशी होगी. लेकिन क्रिकेट है, शिवकर टीम भी कम नहीं है, ये भी लोहे की छन्ने चबा सकती है आज. नक्कीच विजयाची महान आंधी ही आज आपल्याला पाहायला मिळते. आणि जिथे प्रभाकर शेठ पाटील यांचा कटआउटच आहे आणि ते कटआउटला सलामी दागणारा हा पहिला रॉयल षटकार. अंदाज है सुयोग मात्रे का, हवा में गेंद है और कॉन्फिडेंस अपने दिल के अंदर. 6 रनों के लिए 10 पे 0, 4 गेंदों का खेल समाप्त हो चुका है. मयूर को 2 बड़े स्ट्रोक लगे 4 गेंदों पर, और इस सुपर 12 का दूसरा मुकाबला. लॉफ्ट करने की कोशिश, हेलीकॉप्टर बैकवर्ड स्क्वायर लेग पे, डीप में फील्डर है और यहाँ से सिंगल डबल में मुकम्मल, क्विक डबल. 2 पूरे किए. रनिंग बिटवीन द विकेट काफ़ी अच्छी है. ऋषिकेश और सुयोग का कोऑर्डिनेशन, और टीम पहुंची है 5 गेंदों पर 12 रन. मंच पर हमारे दिग्गज नेता यहाँ पर मौजूद है, सभी का स्वागत है. रोशन, आज महफिल बनी है क्योंकि आज प्रभाकर शेठ पाटिल का जन्मदिन, यानी शेठ का अंदाज भले ही अलग है, अब बातों में वजन और दिल में सबके लिए जगह है. और आज प्रभाकर शेठ पाटिल के दिल में बहुत बड़ी जगह है और सभी को समाते हुए. नक्कीच मोठ्या संख्येने पाहुणा वर्ग या रॉयल मंचकावरती सध्या घडीला पाहायला मिळतो. सुंदर हा फटका खेळला. ऑन ड्राईव्ह, लॉंग ऑनची वारी, फटका बारी, आलेला अजून एक दर्जेदार चौकार. प्रणय 11 सारा शिवकर संघाचे समर्थक, वारकरी सम्राटातील एक आदरणीय व्यक्तिमत्व हरिभक्त परायण श्री निलेश महाराज ढवले शिवकर यांचं आगमन झालेलं आहे. तुमचे क्लासमेट संजोग पाटील तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित करतात. यावं आपण व्यासपीठावर, आपलं स्वागत आहे. रोशन पाटिल, महागुरु जब मंच पे होते हैं ना तो पूरा टेंशन हमारा कम हो जाता है. अरुण शेठ भगत साहब, महागुरु ने रिकॉर्ड किया था घोट बीजेपी ट्रॉफी में 1000 सम्मान किए थे, और पिछले 20-25 सालों से महागुरु कमेंट्री कर रहे हैं. और मुझे लग रहा है अरुण शेठ साहब, मेरी रिक्वेस्ट है हमारे सभी कमेंटेटर से कि एक बार महागुरु को रायगढ़ भूषण मिलना ही चाहिए. एक जोरदार तालियां महागुरु के लिए. ये कोशिश होनी चाहिए क्योंकि महागुरु की जगह कोई नहीं ले सकता टेनिस क्रिकेट में. प्रवीण, सध्या घडीचा विचार केला तर
रायगड जिल्हा परिषदेवरती सुद्धा आपली महायुतीची आपल्याला सत्ता पाहायला मिळते, ही सुद्धा दुग्धक शर्करा आहे. म्हणजे हा योगा एक आता जुळून येईल 100%. डेफिनेटली रोशन पाटिल, क्योंकि महागुरु की एनर्जी और उसे बरकरार रखना आसान नहीं है. पिछले 25 सालों से वो कमेंट्री कर रहे, हर स्टेज पर मौजूद होते और सबका दिल जीतते. आज भी 1990 में सरपंच कौन बना था, 1980 में उप सरपंच कौन था, महागुरु को सब पता है. कौन सी ग्राम पंचायत में किसका ध्वज लहराया गया, कितने वोटों से कौन जीता, ये महागुरु का दिमाग कंप्यूटर है. तो ऐसे इंसान को एक बड़ा अवार्ड ज़रूर मिलना चाहिए. और आज जब पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत साहब मौजूद है, तो शायद वो बात छेड़ने की मैंने कोशिश की, लेकिन मुझे लग रहा है की वो अच्छा सुनहरा दिन महागुरु की जिंदगी में जरूर आ सकता नक्कीच है. अगदी समालोचन क्षेत्रासाठी अगदी एक सोनेरी पर्व पाहायला मिळेल आणि त्याच्यावरती अध्यक्ष मोदयांच्या माध्यमातून विचार मंथन 100% केलं जाईल. अगदी पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या आपण बनताना पाहिली. बिनगडीबाज 16 का डोला क्रिकेटचा रंगरंगी सोहळा, याची देही याची डोला, गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा. हा आनंद पर्व पाहायला मिळतो आमच्या या A1 जोडीच्या माध्यमातून. सन्माननीय आमचे रॉयल आयोजक सबसे ग्रेट प्रभाकर शेठ, सबसे ग्रेट परेश शेठ. बिल्कुल, अरुण शेठ भगत साहब ने अभी मेरे ख्याल से भाषण में कहा कि प्रभाकर शेठ पाटिल इस इलाके के नेतृत्व करते हैं और इस विभाग में प्रभाकर शेठ पाटिल का दबदबा भी है. अगर वो चाहते हैं, और ऐसा रोशन कहा जाता है कि प्रभाकर शेठ पाटिल जिसके भी साथ खड़े हो जाते हैं ना, उसकी जीत पक्की हो जाती है. खऱ्या अर्थाने आमचे प्रवीण टेंबे बायकर मॅन समालोचक आहेत. निश्चित स्वरूपात बघा मित्रांनो, अरुण शेठ भगत साहेब आज आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांच्या सुकन्या चर्चा करणार आहोत. सुकन्या आपण पाहतो रंजनाताई वासकर, ज्या पनवेल पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती आहेत. भूपेंद्रदादा इथे उपस्थित आहेत. अरुण शेठ भगत साहेबांच्या सुकन्या पनवेल पंचायत समितीच्या पहिल्या भारतीय जनता पार्टीच्या सभापती होण्याचं भाग्य त्यांना लाभलं. म्हणजे एक इतिहास झाले. पहिल्या भारतीय जनता पार्टीच्या सभापती सौभाग्यवती रंजनाताई वासकर आणि त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्ही मनपूर्वक इथे शुभेच्छा देत आहोत. अगदी निश्चितच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहिल्या. अगदी भगत साहेबांच्या माध्यमातून संपूर्ण पनवेल हा पिंजून काढला होता. स्वतःची मुलगी ही निश्चितच रणांगणात असताना अगदी कार्यकर्त्यांचा सन्मान हा त्यांच्या माध्यमातून दिला होता. हा सुद्धा इतिहास है. क्या बात है रोशन, देखिए बल्ले का किनारा लगा और यहाँ पे सुयोग मात्र जैसा बड़ा विकेट मैदान से बाहर. 16 रनों पर सुयोग की पारी समाप्त हुई और 19 पे पहला झटका लगा है टीम अमन ब्रिगेड वलवली को. उदिताबाई थँक्यू. नवीन पनवेलचे मॅनेजर पंकजबाई यांच्याकडून सन्माननीय प्रभाकर शेठ पाटील यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. दिनेशभाई गवते नेरे आपलंही मनपूर्वक स्वागत. यांच्या माध्यमातून सुद्धा त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. चला प्रतीश पाटील, आपण ज्या ठिकाणी भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे तिथे जाऊन संपर्क साधायचे आहे. पाण्याची संपूर्ण जबाबदारी तुमच्यावर सोपवण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी लगेचच आपण जावं. ओ टू कमेंट्री बॉक्स प्रवीण टेंबे वलभ आणि रोशन पाटील शिरवली यांच्याकडे. क्या बात है, सुपर 12 का मुकाबला रोशन पाटिल. कल भी हमने चर्चा की कि पीके शेठ पाटिल साहब ने कल शायद 80,000 के पटाखे हमने खरीदे वाड़ा में जाकर, लेकिन अब वो आंकड़ा बढ़ सकता है और मुझे लग रहा है कि 1,20,000 या 1,50,000 के नज़दीक वो पटाखे का हमने पूरा स्टॉक खरीदा है. और मुझे लग रहा है कि ये आज रात के 2 बजे से पहले ही यहाँ पे दिवाली होगी. गुड़ी पाडवा लोग कह रहे हैं, लेकिन वल्लभ की दिवाळी आज आहे रोशन. नक्कीच महाराष्ट्राची परंपरा इथे जोपासली जाते. भिवंडी वाडावरून फटाके आलेत, परंतु इथे राडा होईल वल्लभ नगरीमध्ये. हा सर्वात मोठा महामहोत्सव आहे वल्लभ गावाचा. डेफिनेटली परेश शेठ पाटिल और प्रभाकर शेठ पाटिल जब भी एक हो जाते ना A1 जोड़ी, तो धमाका हमेशा होता है और आज वो धमाका होगा वल्लभ के सरजमी पर. रिवर्स खेला है, 2 धारी तलवार, गेंद थर्ड मैन बाउंड्री के बाहर. भूषण पाटिल के बैनर पे 4 रनों के लिए. विस्फोटक अंदाजामध्ये फटके खेळले जात आहेत. उत्तम दर्जाचे फटके खेळत असताना फलंदाज रत्नदीप चौधरी ऑलराऊंडर खेळाडू याही लढतीमध्ये चमकदार कामगिरी साकार करतोय. अगली पेशकश पडला, धडपडला, कोसळला आणि त्यानं दागलाय एक मोठा फटका. व्हाट अ शॉट ऑफ द नाइट. क्या जबरदस्त बल्लेबाजी कर रहा है भाई, लाजवाब रत्नदीप चौधरी. 2 गेंदे पे 2 चौके और कमाल की बल्लेबाजी. शॉट ऑफ द नाइट को वापस एक बार देखिए.
जमीन पर गिरे। ओ क्या कमाल का स्ट्रोक केला है, हे जिद्दी खिलाडी नजर आ रहे वलवली के। अगदी हरवणारी खेळ नेहमीच या खेळाडूच्या माध्यमातून राहिलाय। रायगड प्रीमियर लीग असेल, पनवेल प्रीमियर लीग मध्ये पूर्णपणे धमाकेदार खेळ साकार करणारा खरं तर हे पूर्णपणे वलवली गावचं रत्न आहे आणि या लढतीमध्ये तो चमकतोय। डायमंड ऑफ वलवली अनस्टॉपेबल बल्लेबाजी है। सुयोग का विकेट गिरा, ऐसा लगा कि रनों पे अंकुश लगाया जाएगा, लेकिन रत्नदीप ने वापसी की है। 4 ओवर का मैच है और टीम अमन ब्रिगेड के नाम से खेल रही है और सामने सारस शिवकर, अजय भगत, 2 गेंद जो चौके लगातार। बोलो तैयार। चलिए हल्की सी एज लगी है, टप्पा गेंद विकेट कीपर कैरी नहीं कर पाए। आखिरी गेंद पर रन आए 0। 2 ओवर का खेल यहाँ पे समाप्त हो चुका है और टीम आई गावदेवी 11 अमन ब्रिगेड का टोटल 27 पे 1। थँक्स प्रवीण, थँक्स रोशन। या स्पर्धेतून जानमान अमन ब्रिगेड आणि रियांश 11 वल्लभ क्रिकेट संघाचं निमंत्रण स्वीकारून स्वर्गीय एस पाटील आणि स्वर्गीय जनार्दन कमलाकर पाटील स्मृती चषकासाठी आवर्जून उपस्थित असणारे सन्मान्य पनवेल विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष अरुणशेठ भगत साहेब, पनवेल पंचायत समितीचे उपसभापती भूपेंद्रदादा पाटील साहेब, रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष प्रल्हादजी केनी साहेब आणि रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी ओबीसी सेलचे चिटणीस यतीनदादा पाटील साहेब, या स्पर्धेतून आपण सांगता घेता मी पुन्हा एकदा आमच्या स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने आपलं आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करत आहोत आणि पुन्हा एकदा बोलूया समालोचन कक्षमध्ये आमचे मित्र प्रवीण टेंबे आणि रोशन पाटील यांच्याकडे। चला पुन्हा एकदा अनाउन्समेंट करतो, महत्त्वाची अनाउन्समेंट आहे। लकी ड्रॉचे कूपन आमच्या स्टेजच्या डाव्या बाजूला आहेत। शुभम पाटील आणि प्रताप पाटीलशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। लकी ड्रॉसाठी प्रेक्षकांना रेफ्रिजरेटर फ्रीज ठेवण्यात आला आहे, त्यामुळे जे प्रेक्षक सामना पाहण्यासाठी आलेत आपण स्टेजच्या डाव्या बाजूला या आणि लकी ड्रॉसाठी आपलं नशीब आजमावा। जर तुमच्या नशिबात असेल तो फ्रीज तुम्हाला मिळेल। तर सन्माननीय पाहुणे अरुणशेठ भगत साहेब या स्पर्धेतून रजा घेत असताना पाहुणा वर्ग सातत्याने या स्पर्धेमध्ये आज हा जोडला जाईल। त्यांच्या आयोजकांच्या माध्यमातून शाही सत्कार सोलाई हा संपन्न होईल आणि पाहुणा वर्ग पुढच्या कार्यक्रमस्थळी इथे रवाना होत असताना अगदी भगत साहेबांची उपस्थिती या स्पर्धेसाठी अतिशय वंदनीय पाहिली। पहा अगदी प्रोजेक्ट स्कोरचा विचार केला 54 ते 60 धावा बनवू शकतात आणि समोरील संघ जर पाहिला तर सहारा शिवकर हाही दमदार संघ आहे आणि या संघाविरोधात निश्चितच अमन ब्रिगेड आई गावदेवी वलवली या संघाला धाकड सुरुवात ही करावी लागेल। राठौड़ साहब का यहाँ पे स्वागत होता हुआ महाराष्ट्र विद्युत महामंडल के वो कार्यकर्ता है। राठौड़ जी आपका स्वागत है। लाइट्स के लिए उनका काफ़ी बड़ा योगदान होता है पूरे वल्लभ नगरी में। स्वागत है आपका। यहाँ से सिंगल मक्कल होता हुआ और टीम का 2 रन मक्कल होते हुए और टीम का टोटल बनता हुआ 29 स्कोरबोर्ड पर 29। सम्मान्य राठौड़ साहब वेलकम। परेश शेठ पाटिल, प्रभाष शेठ पाटिल के द्वारा उनका ये सम्मान यहाँ पर होता हुआ। 29 धावसंख्येवरती सध्याकडीला धावसंख्येची दरमजल पाहायला मिळते। गोलंदाज तयार। ओहो सुंदररित्या हा फटका खेळ आहे, उत्तमरित्या ही फटक्यांची आतिषबाजी राहिली आहे। अगदी स्क्वेअर कट करण्याच्या प्रयत्नामध्ये आपण फलंदाजाला पाहिलं, चांगल्या पद्धतीचं तालमेल। अगदी याही चेंडूगणिक 2 धावा बनतायत। इथे मान्यवरांचा हेतूचे सन्मान ऑर्गनायझर संजोग पाटील, पी के शेठ पाटील आणि परेश शेठ पाटील या त्रिवेणी संगमच्या शुभास्ये केले जात आहे। आज थोडी प्रेक्षकांची आम्ही सर्व समालोचक दिलगिरी व्यक्त करू। सामना यदा कदाचित सुरू असताना पी के शेठ यांचा वाढदिवस आहे, त्यामुळे सत्कार सुद्धा इथे सुरू राहणार आहे। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। थैंक यू। खराब गेंद है ये, अंपायर ने उसे वाइट बॉल घोषित किया। आधी विकेटों पे गेंद डाली थी गेंदबाज संदीप ने और वाइट बॉल के साथ स्कोर बोर्ड पे रनों की बरसात होते हुए फिलहाल टीम का टोटल 32-32 बनता हुआ। एक्शन रिप्ले देखिए, थोड़ा सा उछाल था रोशन आउटसाइड द ऑफ स्टंप और अंपायर ने वाइट बॉल घोषित किया। पिछला मुकाबला देखा रोशन आपने, टोटल बहुत बड़ा था 77 और लोलीवली टीम ने जीता। आई सुपर 12 का दूसरा मैच है। आज बल्लेबाज पास हो रहे परीक्षा में और गेंदबाजों पे हल्ला बोल। अगदी अलीकडच्या 2 रात्रींचा विचार केला तर गोलंदाजांचं आपण वर्चस्व पाहिले, परंतु आज फलंदाजी धाकटरित्या होताना पाहायला मिळते। चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करत असताना लागलेला दुसरा करारात धक्का। इथे महाराष्ट्र राज्य महावितरणच्या अभियंता निलेश बुक्ते सर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने पी के शेठ पाटील साहेबांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा दिल्या जात आहेत। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। शुभेच्छांचा आपण वर्षाव पाहतो आणि त्यात पडलेली ही विकेट, अगदी वलवली संघाला लागलेला हा दुसरा करारा धक्का। खेळाडू
बाद होतोय. ऋषिकेश चौधरीला मात्र माघारी जावं लागतं आणि त्यात नंतर येणाऱ्या फलंदाजाला विस्फोटक अंदाजामध्ये हे फटके मात्र खेळावे लागतील. धावसंख्या जाऊन पोहोचते धावपटलावरती एकूण 2 गडी बाद. 32 धावा टीम वलवली. चुनौतीपूर्ण मैच है दोनों टीमों के लिए, क्योंकि शिवकर वलवली ये दोनों टीम को अगर रैंकिंग में जोड़े रोशन तो दोनों ताकतवर टीम है. और कहते जब एक जंगल में 2 शेर आमने सामने आ जाए तो आपको शेर की दहाड़ सुनने मिलती है, एक अच्छा युद्ध देखने मिलता है और महामुकाबला देखने मिलता है. ये मुकाबला भी महामुकाबला होगा रोशन, क्योंकि रत्नदीप आशीष जैसे तगड़े बल्लेबाज बैटिंग ट्रैक पर है, संदीप गेंदबाजी कर रहे हैं. तो यहाँ पे गेंदबाजी देखे तो 5 रन दिए 3 गेंदों पे, यानी इतनी खराब नहीं है, काफी अच्छी गेंदबाजी है. नक्कीच 2 संघांचा विचार केला तर 2 संघ दमदार आहेत आणि अगदी तलवारबाजी करणारे 2 संघ. आज जर पाहिलं तर एका मैदानामध्ये 2 तलवार आहेत, कारण 2 संघ रायगडाच्या क्षितिजावरती एक वेगळी मुहूर्तमेढ रोवताना आपण पाहिलेत. नेक्स्ट बॉल, अगली पेशकश, काउंटर अटॅक, अटॅकिंग बाणा डीप मिड विकेटच्या ठोक्यावरून तमतमाता सनसनाता छगा. चेक. MSCBचे आमचे मुख्य कार्यकर्ता निलेश साहेब स्पर्धेतून रजा घेत असताना धन्यवाद निलेश साहेब, आज स्पर्धेला आल्याबद्दल आपला सन्मान देखील केण्यात आला आणि प्रभाकर शेठ पाटील यांच्या प्रेमाखातीर आपली उपस्थिती प्रार्थना होती. महागुरु इथे चंद्रकांत उसाटकर यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचे स्वागत आहे. चला वासुदेव शेठ पाटील साहेब आपले मनपूर्वक स्वागत आहे. पिछला शॉट काफी तगड़ा था, आशीष के माध्यम से 6 के लिए 38 पे 2. पहला सत्र शुरू यहाँ पर गेंदबाजी में. आखिरी गेंद करेंगे ओवर नंबर 3 और छोटा सा ड्रिंक ब्रेक यहाँ पर लिया जाएगा. बॉलिंग ट्रैक पर संदीप लॉट किया हाफ ट्रैकर को ऑन साइड में, गैप शॉट लॉन्ग ऑन क्लियर, माइटी हिट, फैब 4, फंटास्टिक 4. आशीष दाजाचा हा हल्ला बोल. नाव आहे आशिष पाटील, त्याच्या बाडमधून आतिशी हे फटके इथे मात्र खेळले जात आहेत. काय दमदार फटका राहिला एका क्षणी त्याच्या बाडमधून. पहिला राहिला षटकार आणि आता दागला त्याने चौकार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती संदीप तैयार. आखिरी गेंद 5 पे 15. मिस टाइमिंग, हवा में लॉन्ग ऑफ, मिड ऑफ तक पहुंचे और ये कैच हिट का कॉल. तीसरा झटका लगाए टीम अमन ब्रिगेड गावदेवी वलवली को. 42 रनों पे 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है. रत्नदीप ने 8 बनाए, आशीष 10 पर आउट हुए और 3 गेंदों पर 1 छक्का 1 चौका अपनी टीम के लिए. अगदी 333च्या स्ट्राईक रेटनं सध्या घडीला हे आपण फटकेबाजी करत असताना आशिषला पाहिलं आणि हा फलंदाज आता मात्र माघारी परतलाय. अगदी 3 चेंडू आणि त्याच्या बॅटमधून अगदी 10 धावा बनताना पाहिल्या. तृतीय षटक संदीप पाटीलचं राहिले. एक अनुभवी गोलंदाज म्हणून सहारा शिवकर या गोलंदाजाची आपण ख्याती पाहिली आणि एक ख्यातनाम कारनामा संदीप पाटीलच्या माध्यमातून कातिली गोलंदाजी. कैच इट कॉल. 20 नंबर की जर्सी ने कैच लपकाए. आशीष पाटिल 3 गेंदों पे 10 बना के मैदान से बाहर. 42 पे 3. अखंड आगरी कॉलेजची कुलस्वामिनी आई एकवीरचं अगदी चित्र आपल्या समोर आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतो. आणि खऱ्या अर्थाने रोशन 25 मार्चला आई एकविरीचा पालखी सोहळा कार्ले डोंगरावरती आणि यावर्षी मान आहे आमच्या पनवेल कोलीवाड्याचा. त्यामुळे सर्वांनी पनवेल कोलीवाड्यासोबत 25 मार्चला चला जाऊया पनवेल ते कार्ला. इथे मटालू शेठ खान रोड वेज यांचं आगमन इथे झालेलं आहे. मटालू शेठ आपलं मनपूर्वक आम्ही स्वागत करूँ. यहाँ पर हमारे आज के अतिथि मेहमान पीके शेठ पाटिल के एक खास करीबी दोस्त मटालू शेठ का आगमन हो चुका है. आपका यहाँ पर हम स्वागत करते हैं. अगदी सर्वांवरती करडी नजर असते महागुरूंची. अगदी किती दूर पाहुणा असला त्याचं शुभागमन त्यांच्या माध्यमातून केलं जातं. लढतीकडे प्रस्थान केलं जाईल. 42 धावसंख्येवरती सध्या घडीला अमन ब्रिगेड आई गावदेवी वलवली संघाची धावसंख्या पाहायला मिळते. परंतु एवढी धावसंख्या पुरेशी नसावी. समोरील संघ सुद्धा तगड़ा है. सहारा शिवकर. वासुदेव गेंदबाजी बाग पर आएंगे. आखिरी ओवर बची है. 6 गेंदों का खेल और रत्नदीप स्ट्राइक एंड पर 42 रन. 3 ओवर की समाप्ति के बाद सुपर 12 का ये दूसरा मैच है. मुकाबला जबरदस्त है, महामुकाबला. जरूरत नहीं थी रिवर्स खेलने की. आखिरी ओवर है और रत्नदीप कुछ अलग करना चाहते थे. चलिए सिंगल जरूर मिलेगा. शायद सीधे बल्ले से खेलते तो एक आध बड़ा स्ट्रोक आता, लेकिन सारा शिवकर रोशन कम नहीं है.
एक बड़ा मैच होगा ये नो डाउट। नक्कीच त्याच पद्धतीचा आयोजक सुद्धा कमी नाही आहेत, कारण त्या पद्धतीचा उपाययोजना या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. स्वयंसेवक असतील, त्यानंतर अंगरक्षक सुद्धा या स्पर्धेमध्ये जोडले जात आहेत. इथे कोणत्याही पद्धतीची कमतरता नाही आहे ही भूमिका आयोजकांच्या माध्यमातून. रोशन क्या महफिल बने आज वर्ल्ड में, क्या जल्लोष हो रहा है। देखिए किसी चीज़ की कमी नहीं है। रोशन अपने बॉडीगार्ड का जिक्र किया, अंगरक्षक, देखिए महिला अंगरक्षक भी है, हमारे पुरुष अंगरक्षक भी है, बॉडीगार्ड 2 कैटेगरी में, और ये माहौल बन चुका है। 43 3 गडी बाद। प्रवीण सर, अगदी अनेक स्पर्धेमध्ये पुरुष अंगरक्षक पाहिलेत, परंतु महिला अंगरक्षक पहिल्यांदाच टेनिस विश्वामध्ये या परिभागामध्ये पाहू शकता. हा या स्पर्धेचा लेखाजोखा आहे, बोलबाला आहे. ओहो, प्रार करण्याच्या बेतात फलंदाज बॅटिंग मार्क वरती मुकेश शेलेरकरला पाहू शकता. चौथ्या रात्रीमध्ये 4 चेंडू 4 षटकार या फलंदाजाच्या बॅटमधून पाहिले. आणि अमन ब्रिगेड आई गावदेवी वलवली संघाचे पुरस्कर्ते प्रभाकर शेठ पाटील यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज जिंकलं होतं मुकेश शेलेरकरनं. कटर बॉल टप्पा खाने के बाद ऑफ कटर बॉल आपने देखा, मुकेश शेलाटकर चौक गए चकाचौंध। ओ पॉपिंग बॉल आउटस्टँडिंग वासुदेव। प्रणय 11 सारा शिवकर क्रिकेट संघाचे खंदे समर्थक, वारकरी सम्राज्यातील एक आदरणीय व्यक्तिमत्व, आपले कीर्तनकार हरिभक्त परायण श्री निलेश महाराज डवले शिवकर यांचं आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. क्या कमाल की गेंदबाजी कर रहे हैं वासुदेव, आला रे आला वासुदेव आला। 3 डॉट गेंदे लगातार, व्हाट अ मैच। फुल लेंथ की बॉल हल्के हाथों से धकेल दिया है और ये सिंगल आएगा। 5 गेंदों पे 2 रन, 1 लेग बाइज 1 बल्ले से। ये क्या कमाल की गेंदबाजी कर रहा है सुपर 12 में, सुपर डुपर हिट परफॉर्मन्स। अगदी अटके पार गोलंदाजीचं कार्य वासुदेव अंग्रेजच्या माध्यमातून पाहिले. चौथ्या रात्रीतील अंतिम लढतीमध्ये सुद्धा मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी अंग्रेजच्या माध्यमातून जिंकली होती आणि याही लढतीमध्ये त्याच्या माध्यमातून दहशत पाहायला मिळते. 100% कमिटमेंट, लाजवाब परफॉर्मेंस। अपील लाउड, बल्ले का किनारा, जोरदार तालियां गेंदबाज वासुदेव के लिए। 1 ओवर में मात्र 2 रन 1 सफलता। क्या गेंदबाजी है। 4 ओवर का मैच था, आखिरी ओवर में मात्र 2 रन आने के बाद टीम वाली बहुत ही निराश है। स्कोर रुका है 44 पे 4। रोशन देखिए मैजिक आंकड़ा स्कोरबोर्ड पर आप देखेंगे 44 पे 4 विकेट 4 ओवर, और ये देखिए 4.0, मतलब 4 चौके स्क्रीन पर। अगदी 4 चांद लावणारी ही आपल्याला लढत पाहायला मिळते आणि हे 2 संघ चौथ्या रात्रीमध्ये खेळले होते, ही सुद्धा भूमिका स्पष्ट व्हायला हवी. आणि त्या लढतीमध्ये अगदी अंतिम लढतीमध्ये नितळ संघाविरोधात शिवकरनं बाजी मारली आणि अंतिम टप्प्यामध्ये सुपर 12 मध्ये हा संघ शिकस्त राखताना पाहिला. चलिए टॉस बॉक्स पे जुड़ेंगे फिर से एक बार महागुरु के साथ। अगले मैच का टॉस किया जाएगा, सुपर 12 मैच नंबर 3। थँक्स पीटी प्रवीण टेंबे, आमचे सेकंड बायकर, विजेते कॉमेंटेटर. स्वागत आहे आपलं रोशन. आपलं यानंतरची लढत असेल तिसरी लढत, परिसाई स्पोर्ट RKC तोंडरे विपक्ष ओम नर्मदेश्वर किरवली क्रिकेट संघ. या तोंडरे विपक्ष किरवली संगनायक. परी 11 साई RKCC राधाकृष्ण क्रिकेट संघ तोंडरे विपक्ष ओम नर्मदेश्वर किरवली. प्रशांत पाटील, आमचे मयूर पाटील यांचा संघ असणार आहे. एका बाजूला मच्छिंद्र पाटील यांचा संघ असेल. अभिषेक महादे, दोस्तीच्या मैत्रीच्या दुनियातील एक दमदार व्यक्तिमत्व. लखन शेठ यांना पाहतो आम्ही. लखन शेठ पाटील, एक काळ असा होता अभिषेक की लखन एक आक्रमक म्हणून फलंदाज. आमचे प्रकाशदादा गडगे क्रिकेटचा आनंद घेतात. किरण पाटील त्यांचे समवेत. चला या तत्पूर्वी आपल्याला सन्मानित केलं जाणार आहे. बबनदादा इथे आलेले आहेत बघा, शांततेचे प्रतीक, शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व. वलप आमचे सोंगा मामा, त्यांचं आभार व्यक्त करावं लागेल. या वयात सुद्धा प्रत्येक दिवशी उपस्थिती. हरिभक्त परायण श्री रामबुआ पाटील इथे उपस्थित आहेत. अंकुश पाटील यांचे पिताश्री. चला परेशा आपल्याकडे, परेशड वेल कमी. आता आपण मान्यवरांचा सन्मान करूया. आमचे GTC लाईव्हचं पण खऱ्या अर्थाने आम्ही आभार व्यक्त करू. चला सन्मानीय आहे अभिषेक महादे काजव्यासारखं खऱ्या अर्थाने, की ज्या प्रकारे चंद्र आपल्या शीतल चांदण्याने पृथ्वीवरील लोकांना मोहित करून मन कसे शांत ठेवावे असे
शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व अभिक शेठ महादे यांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. मैत्रीच्या दुनियातील राजा माणूस, काश्मीर से कन्याकुमारी, हर घर घर में है पहचान हमारी. निश्चित स्वरूपात ते सातत्याने परदेशवारी करत असतात. तरी एका बाजूला लखनशेरी आपला सन्मान केला जाईल. आमचे अंकुशदादा पाटील आणि किरण पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान इथे केला जात आहे. प्रकाश सांगडे आलेले आहेत. दीपक फर्टिलायझर्स कंपनीमध्ये कार्यरत असणारे आमचे बालाराम पाटील, गतवर्षी त्यांची नाईट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली. हरिभक्त परायण श्री रामबुवा पाटील, या माऊली या आपण वल्लभ गावातील एक वारकरी संप्रदायातील आदरणीय व्यक्तिमत्व. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. आम्ही जास्त वेळ घेणार नाही, परंतु आज दिलगिरी व्यक्त करू. सर्वच समालोचक लाईव्हवाल्यांची सुद्धा आम्ही दिलगिरी व्यक्त करू. लाईव्हवालेही आम्हाला चांगल्या प्रकारे इथे साथ दिलेली आहे. तुमचा मनपूर्वक आभार व्यक्त करू, कारण आज खूप काही जल्लोष बघायला मिळाले. रामबुवा या वारकरी सम्राटातील एक आदरणीय व्यक्तिमत्व. तोंडरे किरवलीसाठी शेवटचा पुकार आहे. या माऊली या आपला सन्मान इथे केला जाईल. किरवली संघ उपस्थित आहे. तोंडरे लगेच नाणेफेक केली जाणार आहे. चला या माऊलींचा सन्मान परेश आपण करावं. परेश यांच्या शुभ हस्ते हरिभक्त परायण श्री रामबुवा पाटील वल्लभ अंकुश पाटील यांचे पिताश्री आहेत की धन्य धन्य जन्म ज्याचा वार करी पंढरीचा, एका जनार्दन करी वारी, धन्य तोची बा संसारी. अशा व्यक्तिमत्वाचा सन्मान. चेंडू हवेत आणि चेंडू जाणार 6 धावांसाठी दमदार षटकार. पुन्हा एकदा बोलूया प्रवीण टेंबे आणि रोशन पाटील यांच्याकडे. जिला व्हाट अ मैच, शॉट में दम है, बंदे में भी दम है. क्या कमाल का स्ट्रोक मार रहे भाई प्रणय. शुरुआत हो चुकी है. टीम सारस शिवकर की ठान लिया. 45 रन बहुत आसानी के साथ चेस करेंगे. पहली गेंद पीछे रोशन, क्या जबरदस्त स्ट्रोक था और टीम बलवली को चुनौती, चैलेंज. बल्ले का किनारा, शॉट थर्ड मैन, स्लिप पर कैच मिली. पहला झटका लगाए, एक तुम्हारी एक हमारी, और वापस बाजी पलटी टीम बलवली ने. दाखवणारे दोन दिग्गज संघ सध्या घडीला आमने सामने खेळत आहेत. पहिलाच बॉल जिथे उत्तुंग असा षटकार पाहिला ऋषिकेश चौधरी विरोधात. हा फटका होता आणि त्यानंतर तात्काळ ऋषिकेश चौधरीनं विकेटचं पतन केलं, ज्याच्या नावानं सहारा शिवकर हा संघ ओळखला जातो. असा प्रणय भात्रे नामक फलंदाजाला चौधरीनं बाद केले. दमदार कामगिरी या गोलंदाजाची. बिल्कुल रोशन, ऋषिकेश पिछले कई सालों से नंबर 1 पे गेंदबाजी करते हैं और उनके खिलाफ पिछली गेंद थोड़ी छोटी गेंद थी, उस पर छक्का ज़रूर लगा, लेकिन उसके बाद कटर बॉल का इस्तेमाल किया और कटर बॉल पे प्रणय का ये कैच आपने ज़रूर देखा है. 6 पर 1 ये मैच जीटीसी पे लाइव देखा जा रहा है. आज फाइनल का मुकाबला चेयरमैन अमन ब्रिगेड, रियान शिलेवन की मेहनत है. एवन जोड़ी परेश शेठ, प्रभाकर शेठ पाटिल का आयोजन, संजोग शेठ पाटिल, सम्राट पाटिल होंगे. हमारे सभी रती महारथी इस टूर्नामेंट में 4 चांद लगा दिए. रोशन, क्या माहौल बना है. अब धीरे धीरे दर्शक आएंगे क्योंकि पीके शेठ पाटिल साहब का जन्मदिन है, जिनमें बीजेपी के बड़े बड़े चेहरे भी होंगे, नगर सेवक भी होंगे. आमदार सरवर प्रशांत ठाकुर साहब को भी शायद आप देख सकते हैं, और कई बड़े बड़े मैं कहूँगा कलाकार भी इस प्रतियोगिता में जुड़ेंगे. अगदी कला, क्रीडा, सांस्कृतिक वारसा जतन करणारे रायगड जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तिमत्व या रॉयल स्पर्धेमध्ये जोडले जातील. आयोजकांच्या माध्यमातून त्यांचं ग्रेट स्वागतही केलं जाईल. परंतु आजच्या या रात्रीतील सर्वाधिक दमदार सामना सध्या घडीला क्रिकेट रसिक वर्ग इथे एन्जॉय करतायत. समीकरणाचा विचार केला तर अंतिम टप्प्यामध्ये समीकरण इथे जाऊन पोहोचेल. अगदी मोठं संघर्षाचा कालखंड गाजवायचा. 45 धावसंख्येचं टार्गेट हे उत्तरार्धामध्ये तय करायचे. समीकरण 21 चेंडू जिंकण्यासाठी 38 धावसंख्येची आवश्यकता. शिवकर सहारा टीम को 38 चाहिए 21 गेंदों पे. आसान है रोशन, 21 गेंद पे 38, एक गेंद पे 6 बनते, लेकिन लो स्कोरिंग के मुकाबले जीतना इतना आसान नहीं होता, क्योंकि कई बार गेंदबाजी की ताकत पे गेंदबाज बाजी मार लेते. रोशन स्ट्राइक एंड पर है, बॉलर तैयार, छोटी गेंद है, पूरा मौका मिला. वेट एंड वॉच, स्क्वायर कट, कवर के ऊपर से डीप बैक पॉइंट, आउट ऑफ द पार्क. फंटास्टिक 4. बाजू में जोर मारा है, कड़क 4.
स्क्वायर कट का मौका और चौका, किनारा नहीं मिला भाग्य का सहारा, एक और मछली जाल में रोशन का खेल समाप्त हुआ। 11 पे दूसरा झटका, यहाँ पे लगता हुआ शिवकर सहारा टीम को। क्या लगता है रोशन, बाजी पलट रही है? पहली गेंद छक्का, फिर आया विकेट, फिर चौका, फिर विकेट आया, मतलब दो तरफा मैच है ये। सर थँक्स प्रवीण रोशन. इथे नाणेफेक केली जाईल या प्रकाशदादा गडगे टेंबोडे यांच्या शुभ हस्ते. प्रकाश सांगडे यांचे खास ते परममित्र आहेत अविनाश उलिबेकर, माजी सरपंच पाले बुद्रुक यांचं आगमन. वासुदेव दादा पाटील वल्लभ दादा आपलेही मनपूर्वक स्वागत आहे. सामना 4 षटकांचा असणार आहे. सामना 4 षटकांचा असेल. एका बाजूला परिसाई 11 RKC CC तोंडरे आणि ओम नर्मदेश्वर किरवली क्रिकेट संघ. नाणेफेक तोंडरे. चला षटक संपल्यानंतर आपण चंद्रकांत उसाडकर यांचा सन्मान करू. तर तत्परी बोलूया प्रवीण टेंबे आणि रोशन पाटील यांच्याकडे. चलिए आखिरी गेंद बची है महागुरु. 11 पे 2 विकेट गिरे. अगला मैच होगा किरोली बनाम तोंडरे के बीच में. सुपर 12 का एक और बढ़िया महामुकाबला आपके सामने पेश होगा, जहां पे 2 टीमों की चर्चा करें तो तोंडरे टीम की ओर से बिल्कुल आकाश सूरज को आप देखोगे और ऑपोजिट किरोली टीम से नानू रमेश तरे एज अ कैप्टन के तौर पे देखोगे. मैच काफ़ी कमाल का होगा रोशन. आखिरी गेंद बची है. ऋषिकेश गेंदबाजी मार्ग पर है. अमन ब्रिगेड वलवली के नाम से यहाँ पर खेलती हुई प्रभाकर शेठ पाटिल के गले की तावीद है ये टीम. इस साल बहुत सारे ट्रॉफी प्रभाकर शेठ पाटिल को जीत के दिलाई इन्होंने. बल्ला पहले घुमा है, पीछे लेंथ रखी है, छोटी लेंथ यहाँ पर. आखिरी गेंद पे 0. पहले ओवर का खेल समाप्त हुआ है. आइए चलते प्रेजेंटेशन बॉक्स में और थोड़ा सम्मान महागुरु के शब्दों पर. चला चंद्रकांत उसाडकर या. चला चंद्रकांत उसाडकर आपला सन्मान केला जाईल. वसंत फडके दादा या. शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व. मोतीराम पाटील मोतीराम दादा या. हिंदुस्थान कंपनीमध्ये ते कार्यरत आहेत. सरकारी सर्वंट आहेत. निश्चित स्वरूपात मोतीराम पाटील आमचे प्रवीण टेंबे यांचे मामा परिवार. प्रवीण टेंबे यांचे मामा परिवार आहेत. या वसंत फडके आमचे शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व आणि त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. आणि त्यानंतर मोतीराम पाटील आणि सत्र संपल्यानंतर माऊलींचा सन्मान करू. निलेश महाराजांचा तत्पूर्वी बोलूया समालोचक कक्षमध्ये प्रवीण टेंबे आणि रोशन पाटील यांच्याकडे. अगदी शाही सत्कार सोहळे संपन्न झाल्यानंतर पुन्हा एकदा लढतीकडे लक्ष वेधित केलं जाईल. आज सातत्याने सन्मान सोहळे हे संपन्न होतील आणि त्याच्या आतोआत समालोचन हे आपल्याला जारी ठेवावं लागेल. अंतिम टप्प्यामध्ये जर समीकरण पाहिलं तर प्रवीण सर 18 चेंडू जिंकण्यासाठी 34 धावसंख्येची आवश्यकता. पहिल्या षटकाचा विचार केला, जेव्हा जेव्हा मोठा फटका आलाय तेव्हा तेव्हा पुढच्या चेंडू गणिक विकेट पडलाय. हेही चित्र अलीकडच्या षटका दरम्यान आपण पाहिलं. गोलंदाज ऋषिकेश चौधरीच्या माध्यमातून. परंतु अंतिम चरणामध्ये समीकरण 18 चेंडू जिंकण्यासाठी 34 धावसंख्येची आवश्यकता असताना बॉलिंग ट्रॅक वरती येतोय वलवलीचं भूषण, एक दमदार रत्नदीप कामगिरी करणारा रत्नदीप चौधरी. पहली बॉल स्क्वायर कट करने की मंशा जरूर थी बल्लेबाज की, लेकिन यहाँ पर फास्ट एंड फ्यूरियस स्नूटर बॉल गेंदबाजी कर रहे. रोशन, आपने अभी देखा इंडिया कप में काफ़ी तेज़ गेंद डाली विक्की भोईर ने, जिसपे 147 किलोमीटर पर आवर की रफ्तार थी. ISPL में आपने देखा विवेक शिलार ने गेंद डाली थी जो भिवंडी की है 141 पर किलोमीटर पर आवर. और ऐसी तेज़ गेंदबाज काफ़ी ज़्यादा उभर के आ रहे टेनिस बॉल क्रिकेट में. और रत्नदीप रफ्तार के लिए पहचाना जाता है, द डायमंड ऑफ वलवली. नक्कीच विश्वजित ठाकूरनं सुद्धा तो भीमपराक्रम साध्य केलाय टेनिस क्रिकेट जगतामध्ये प्रॅक्टिस सेक्शनमध्ये. आणि इथे त्या दर्जाची गोलंदाजी रत्नदीप चौधरीच्या माध्यमातून इथे साकार केली जाते. अलीकडच्या 2 चेंडूंचा विचार केला पाठोपाठ लगातार 2 चेंडू डॉट राहिलेत आणि समोरील फलंदाज पाहायला मिळत आहेत. सहारा शिवकर संघाचा फलंदाज आपलं वेगळं प्रतिबिंब उमटवण्यासाठी आलाय प्रतीक पाटील. नेहमीच कातिली फलंदाजी या फलंदाजाच्या बॅटमधून पाहिले, परंतु सध्या घडीला तो शांत है. वासुदेव ने जो आखिरी ओवर की थी ना, शिवकर की ओर से 2 रन दिए थे. अब उसी अंदाज में आप रत्नदीप गेंदबाजी कर रहे, वो जवाब दे रहे उस गेंदबाजी का परावर्तित. जी इशारे पे लगी है, नहीं भाग सकते, खतरा है, 3 डॉट गेंदे. वलवल कर तालियां बजाते हुए. देखिए, महाभारत में श्री कृष्ण ने कहा था कि संघर्ष उसी को चुनता है पार्थ जिनमें लड़ने की क्षमता होती है. संघर्ष योद्धा को चुनता है. शिवकर वलवली दोनों योद्धा है और मुकाबले काफ़ी बढ़िया है. 3 डॉट गेंदे, 15 पे चाहिए 34 रन. व्हाट अ मैच. एक बार एक हमारे ये मुकाबला बहुत ही बड़ा होगा. मुझे लग रहा है कि ये मैच
आखिरी गेंद तक खेला जाएगा और क्लाइमैक्स काफी बड़ा होगा। जैसे आपने सैराट का क्लाइमैक्स देखा था, वो क्लाइमैक्स हो सकता है इस मैच का। पटकी हुई गेंद है, टैप किया, सामने सिंगल आएगा, 4 गेंदों पे 1 रन। भाई आज चमत्कार किया रत्नदीप ने। अगदी इकॉनॉमिकल स्पेल हा गोलंदाजाच्या माध्यमातून इथे साकार होताना पाहिला आणि आता समीकरण 14 चेंडू जिंकण्यासाठी 33 धावसंख्येची आवश्यकता आहे। पाप इव्हनचा पहिलं षटक पाहिलं तर या षटकागणिक अगदी 11 धावा बनताना पाहिला, परंतु रत्नदीप चौधरीने दमदार कामगिरी सध्या घडीला प्रवीण त्यांनी ते साकार केले। अगदी 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव त्याच्या माध्यमातून खर्चिक झाली आहे। ये ट्रॉफी का मैच है, ये जीतोगे तो ट्रॉफी मिलेगी, सम्मान का मैच है ये। हवा में गेंद है, फील्डर है, क्या चिटकॉल। 5 गेंदों पे 1 रन, मात्र 1 सफलता। रत्नदीप को ऐसे नहीं डायमंड कहते वलवली का, और ये डायमंड खरा हीरा कोहिनूर चमका है अमन ब्रिगेड के द्वारा। अगदी सहज गतीनं ऋषिकेश चौधरीने आपल्या ओंजळीत अगदी लॉंग ऑनला झेल पकडलाय। हा झेल हा खूप दमदार राहिलाय। अगदी लॉंग ऑनची वारी दागण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज वासुदेव आंग्रे हा तैनात होता, तयार होता, परंतु अगदी भोपलाईनं फोडता या फलंदाजाला प्रवीण या गोलंदाजानं माघारी परतवले। जी बिल्कुल, जिस पे जमाना हंसा है उसने इतिहास रचा है। नए बल्लेबाज आपको तुरंत तैयार रहना है, ये आपको वार्निंग होगी। इसके बाद अंपायर आपको पेनल्टी कॉल कर सकते हैं, क्योंकि मैच बहुत बड़ा है, सुपर 12 का मैच है। आखिरी गेंद बची है, 5 गेंदों पे 1 रन। आज इतिहास बनाया है रत्नदीप चौधरी ने। क्या कमाल की गेंदबाजी है भाई। हौसले के तरकीश पे वो तीर जिंदा रख, हार के बाद जीत की उम्मीद जिंदा रख। उम्मीद पे खरा उतरा है रत्नदीप चौधरी। नक्कीच वलवली संघाचा रत्नदीप अगदी जिद्दी खेळाडू आहे आणि स्वप्नपूर्ती साकार करण्यासाठी दोन्ही संघातील खेळाडू सध्या घडीला आमने सामने खेळताना पाहायला मिळत आहेत। 13 चेंडू जिंकण्यासाठी 33 धावसंख्येची आवश्यकता आहे आणि सध्या घडीला जिद्दीचा खेळ पाहायला मिळतो। स्वप्न मोठी पाहणं खूप गरजेचं असणं, त्या दृष्टिकोनातून दोन संघांच्या माध्यमातून ध्येय धोरणं आखली जात आहेत। आखिरी गेंद बची है, दूसरी ओवर है। जहाँ मसले होते बड़े वहाँ पे रत्नदीप भाई खड़े, और आज उन्होंने वो पारी की है गेंदबाजी के द्वारा, खुश कर दिया। चलिए मैच अभी बचा है, 13 गेंद पे 33 चेस हो सकते हैं, 6 गेंद पे भी 33 बनते हैं, 36 बनते हैं। मैच आखिरी क्षणों तक जाएगा। आखिरी बॉल, लाउड अपील है, किनारा, एक और विकेट। 6 गेंदों पे 1 रन, 2 सफलता। आज इतिहास लिखा है सुवर्ण अक्षरों में, और लिख लीजिए भाई, आज वलवली उस मकाम को हासिल करेगी जो मकाम चाहते प्रभाकर शेठ पाटील। थँक्स प्रवीण रोशन, इथे मान्यवरांचा सन्मान केला जाईल। आदरणीय हरिभक्त परायण श्री निलेश महाराज ढवले आपला सन्मान केला जाईल, आणि हा सन्मान करण्यासाठी मी आदरणीय शशिकांत सांगडे आमचे ऑर्गनायझर प्रतिनिधी आहेत, परेश पाटील आणि अंकुश पाटील या त्रिवेणी संगमला इथे आमंत्रित करतो। पंढरीचे खऱ्या अर्थाने बघा की पंढरीच्या लोकांनाही अभिमान पाया पडे, जन एकमेका होय होय रे वार करी, पाहे पाहे रे पंढरी, पंढरीचा वार करी, सह्याद्रीचा धार करी, अशा व्यक्तिमत्वाचा येतोची सन्मान इथे केला जात आहे। आणि लगेचच वलूया प्रवीण टेंबे आणि रोशन पाटील यांच्याकडे। शाही सत्कार सोहळे संपन्न झाल्यानंतर पुन्हा एकदा लढतीकडे प्रस्थान केलं जाईल। समीकरण 12 चेंडू जिंकण्यासाठी 33 धावसंख्येची आवश्यकता आहे। या स्पर्धेची क्रेज तुम्ही पाहू शकता, एक लहान कलाकार, एक आमचा प्रेक्षक आतमध्ये शिरकाव करतो, ही या स्पर्धेची आपण उंची पाहू शकता। मोठ्या संख्येने या स्पर्धेला प्रेक्षकांनी अगदी पूर्णपणे शिखरावरती पोहोचवले। 12 चेंडू जिंकण्यासाठी 33 धावसंख्येची आवश्यकता आहे। मॅच बनली आहे 5, जेव्हा अगदी 45 धावसंख्येचं टार्गेट हे उभं राहिलं, सामना एकतर्फी होईल अशी काही मध्ये चर्चा होती, परंतु काहीसा विपरीत बाणा सध्या घडीला इथे पाहायला मिळतो। मैच का टर्निंग पॉइंट, कहानी में ट्विस्ट। रत्नदीप चौधरी के गेंदबाजी में 2 बड़ी सफलता और 1 रन देना, ये मैच का टर्निंग पॉइंट था। कहते मन के जीते जीते, मन के हारे हार, हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार। लड़ाई ये बहुत बड़ी होने वाली है, ये महामुकाबला है रोशन। 12 गेंदों पे जो 32 चाहिए, ये बनाने के लिए लोहे के चने चबाने पड़ेंगे, और उसे रोकने के लिए भी चने चबाने पड़ेंगे। 12 गेंदों पे 32 चाहिए। मैच ऑन, तीसरा ओवर यहाँ पर शुरू है, और सुपर 12 का दूसरा मैच, पैसा वसूल यहाँ पर देखने मिलेगा। पिन गेंदबाज तैयार है, आर पार की लड़ाई।
फुल टॉस गेंद है, स्क्वायर लेगता है ना, सुयोग मात्रे की गलती, एंड ऑफ द मूवमेंट में कैच छूटना। क्या ये कैच छूटना खतरा बनेगा वलवली के लिए? अगर इस खिलाड़ी का बल्ला चला तो ये कैच याद आएगी जरूर। अगदी हा झेल होता ज्याची तिसऱ्या क्रमांकावरती वर्णी लागली असा प्रतीक पाटील सहारा शिवकर संघाचा हरवणार खेळाडू, नेहमी सारा शिवकर संघाला सहारा देणारा हा खेळाडू आणि ज्याचा झेल सोडणं कितपत महाग ठरेल वलवली संघासाठी हेही पाहावं लागेल। अंतिम चरणामध्ये समीकरण 11 चेंडू जिंकण्यासाठी 31 धावसंख्येची आवश्यकता आहे सहारा शिवकरला वलवली संघाविरोधात। चलिए सिंगल मिला, कैच छूट गई, जीवनदान जरूर मिला है। 11 गेंदों पे 31 चाहिए। मैच ऑन, रोमहर्षक मैच, रोमांचक। स्लॉट में आई है फिर से सुयोग मात्रे के नजदीक है, इस बार पकड़ ली, कैच इट कॉल, विकेट जरूर मिला है। 10 गेंदे और जीत के लिए अब मात्र यहाँ पर 9 गेंदे, 10 गेंदे 31 की आवश्यकता। डीजे परू इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे। वासुदेव खाडेकर वलाप यांचं आगमन झालेलं आहे। मनपूर्वक स्वागत। मटालू शेठ आपका भी यहाँ पर स्वागत है। वो टू कमेंट्री बॉक्स। 10 चेंडू जिंकण्यासाठी 31 धावसंख्येची आवश्यकता आहे। फलंदाजी करत असताना आपण प्रणय 11 सहारा शिवकरला सद्यगडीला अमन ब्रिगेड एक वेगळ्या ढंगात वेगळ्या रंगात सद्यगडीला गोलंदाजीची आखणी ही त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि नेहमीच आई गावदेवीच्या कृपा आशीर्वादानं याही संघाची आपण नेहमीच बरकत पाहिली आहे आणि या लढतीमध्ये दोन संघ पूर्णतः दादागिरी प्रस्थापित करतायत, परंतु अंतिम चरणामध्ये विजयावरती शिक्कामोर्तब कोण करेल आणि सुपर 12चा हा महामुकाबला कोण जिंकेल? अंतिम चरणामध्ये समीकरण 10 चेंडू जिंकण्यासाठी 31 धावसंख्येची आवश्यकता। जरा सब्र रखो, उसी अंदाज में वापस लौटेंगे। क्या वापसी हो पाएगी बल्लेबाज की या वापसी गेंदबाज करेंगे? पिछले गेंद पे कैच छूटे, फिर विकेट मिला, कैच पकड़ी सुयोग ने। अब मुकाबला जबरदस्त मोड में, रोमांचक मैच। बॉलर तैयार, लाउड अपील मुकेश ने की थी लेकिन अंपायर ने खारिज किया। डॉट गेंदे आ रही है, वलवली टीम खुश है। ओवर नंबर 3 शुरू है, एक एक डॉट बॉल, मतलब वलवली की उम्मीदें जग रही है क्रिस्टल ट्रॉफी के नज़दीक जाने की, क्योंकि 6 ट्रॉफी क्रिस्टल और ये मैच है ट्रॉफी का, ये मैच है सम्मान का। ये जीतोगे तो गांव का अभिमान यहाँ से थोड़ा ओहदा ऊपर हो जाएगा। बहुमान प्रस्तावित करणारी दमदार शानदार लढत पाहायला मिळते। आकाश तुपे विरोधात एक रूपवान गोलंदाजीचा आगाज। मनीष पाटील सबसे कातिल गोलंदाजी, पाठोपाठ डॉट बॉलचं सत्र हे त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत। चलिए बैटिंग टीम रिव्यू, वाइट बॉल चेक करना चाहते हैं। बैटिंग टीम रिव्यू इस्तेमाल करेगी। अंपायर ने सिग्नल दिया यहाँ पर। पिछले मुकाबले में देखिए, पिछले ओवर में 11 बॉल 31, 10 बॉल 31, 9 बॉल 31, 8 बॉल 31। बैटिंग टीम रिव्यू चेक कर रहे हैं यहाँ पर, तो अंपायर को कॉल सौंपा है। लेकिन क्या कमाल की गेंदबाजी कर रहे हैं भाई। इससे पहले गेंदबाज थे रत्नदीप, 5 डॉट। चलिए वाइट बॉल अंपायर मनीष पाटिल ने 3 डॉट बॉल लगातार डाले विकेट के साथ। इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे। मंगलमूर्ती क्रेन सर्व्हिस आदरणीय गोवर्धन शेठ पालेकर आणि आई गावदेवी इंटरप्राइजेस आदरणीय विनोद शेठ चौधरी वलवली यांचं आगमन झालेलं आहे। यावर व्यासपीठावर तुमचं स्वागत आहे। 8 चेंडू जिंकण्यासाठी 9 चेंडू जिंकण्यासाठी अगदी 30 धावसंख्येची आवश्यकता। नुकताच व्हाईट बॉल हा घोषित केला गेला, ऑन स्क्रीन पाहिलं गेलं। पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती मनीष तैयार, लॉट करने की कोशिश, ऑन साइड ड्राइव, लॉग ऑन पर ऑन ड्राइव, सिंगल मिलेगा 1 रन के साथ। अब समीकरण है 8 गेंदे और जीत के लिए रन चाहिए मात्र 29। रोशन, बड़े स्क्रीन पे ये मुकाबला देखा जा रहा है। मुझे लग रहा है वल्लभ गांव में पहली बार बड़ी स्क्रीन हम देख रहे हैं और यहाँ से दर्शक भी और लाइव टेलीकास्ट में निर्णय देख सकते हैं। तो बिल्कुल ये रिकॉर्ड बन जा रहा है इस टूर्नामेंट में, लगातार रिकॉर्ड पर रिकॉर्ड। नक्कीच संपूर्ण रेकॉर्ड हे तुटले गेले या MIDC परिभागातील। एक दर्जेदार आयोजन, क्रिकेट रसिक पूर्णपणे एन्जॉय करतायत आणि इथे दुसऱ्या ठेणमध्ये हा झेल पकडलाय। त्या ठिकाणी कमाल धमाल मालामाल झेल पकडतोय कुणाल, अजून एक करारा दे धक्का आणि आता समीकरण पाहायला मिळेल। अवघे 7 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी 29 धावसंख्येची आवश्यकता। 7 गेंद 29 की आवश्यकता है। आखिरी गेंद याद से फेंकी जाएगी। मैच ऑन, क्या कब्जा कर पाएगी टीम
यहाँ पर सारा शिवकर 5 छक्के मारने 7 गेंदों पे, अगर बनाते हैं यहाँ पे 7 गेंद 29 तो इतिहास बनेगा, रिकॉर्ड ब्रेक और रोशन, और खिलाड़ी का नाम स्वर्ण अक्षरों में लिखा जाएगा। मज़ा आ रहा है, मुकाबला ज़बरदस्त है, लेकिन पिछले जो 11 गेंदें फेंकी गई ना उसमें लगभग देखा जाए रोशन 8 गेंदें डॉट थी। अगदी रॉयल थाट होता, त्याचमुळे की काय या लढतीमध्ये पुन्हा एकदा शिकस्त राखण्यामध्ये तरबेज बाणा हा पेशकश केलाय अमन ब्रिगेड आई गावदेवी वलवली या संघानं। परंतु या लढतीतील प्रवीण सर हा चेंडू हा तितकाच इम्पॉर्टंट आहे, इथे मोठा फटका आला, सामना पुन्हा एकदा बनेल सहारा शिवकर साठी। जी बिल्कुल, बड़ा स्ट्रोक चाहिए। मौका था भाई बैटर के पास, फुल टॉस गेंद, अगर आप छक्का नहीं मार पाएंगे इस मोमेंट पे तो शायद आप बैकफुट पे हो। ये तो छक्का चाहिए था, फुल टॉस भी थी, दावत थी, नसीब ने भी चाहा था कि आप मारिए, हार्डवर्क करिए, सिंगल ही मिलेगा। आप 6 गेंदे और 28 रन यानी जीत के लिए। चलिए थर्ड अंपायर बीमर के लिए कॉल किया है, चेक किया जाएगा बैटिंग रिव्यू। फिर से एक बार तीसरे अंपायर की डिमांड यहाँ पर की है, डाउटफुल लग रहा है बल्लेबाज को। आणि इथे मात्र ऑन स्क्रीन पूर्णतः पडताळणी केली जाते। दूध का दूध पाणी का पाणी, ग्लोबल टेनिस क्रिकेट.in ची काय आहे कहाणी हेही पाहिलं जाईल। आणि त्यात नंतर वित्तम बातमी, इट्स अ फेअर डिलिव्हरी, याही चेंडूगणिक अगदी एक सिंगल रन्स ही प्राप्त होताना पाहिली आणि त्या अंतिम चरणागणिक समीकरण पाहायला मिळेल। 6 चेंडू जिंकण्यासाठी 28 धावसंख्येची आवश्यकता सहारा शिवकरला। 6 चेंडू 28 धावांची आवश्यकता। प्रवीण आहेत रॉकस्टार आमच्या समेत, रोशन, प्रवीण टेंबे आपण इथे पाहतो, सुधीर अगलावे आहेत, आपण LED स्क्रीन पाहतो इथे खऱ्या अर्थाने। आणि वानखेडे वल्लभच्या मैदानावर प्रवीण टेंबे आम्हाला इथे प्रतिक्रिया देतील। प्रवीण, माझ्या मतानुसार हे प्रथमच LED प्रेक्षेपण खऱ्या अर्थाने आपल्याला इथे बघायला मिळतो। पूर्णतः फोकस करण्यात आलेली स्पर्धा आपले GTC लाईव्ह प्रसारांच्या माध्यमातून, काय याबद्दल आपण प्रतिक्रिया देऊ शकाल? वल्लभच्या मैदानावर प्रथमच असे दृश्य आपल्याला बघायला मिळतो। महागुरु या स्पर्धेमध्ये लाखो रुपयांची उलाढाल पाहायला मिळते आणि एखाद्या नाईट स्पर्धेचं आयोजन ठेवणंही ऐऱ्या गैऱ्याचं काम हे मुळीच नसतं। अगदी एका महिन्या अगोदरपासूनची संपूर्ण मेहनत या संपूर्ण क्रिकेट संघाची पाहायला मिळते। रॉयल बाणा आहे। देखिए GTC 4 कैमरे अब वहाँ पर फ्रेम दिखाया जा रहे हैं, वाइड एंगल, टॉप एंगल, साइड एंगल और स्टेज का जो कैमरा है क्रॉस एंगल, तो ये 4 एंगल से GTC फिल्मा रही है। टेक्निकल टीम का काम बहुत अच्छा है, क्वालिटी भी है, क्लैरिटी भी है। आखिरी ओवर 6 बॉल 28 रन, 4 छक्के 1 चौका मारना है। जी अब आपको मारने पड़ेंगे लगातार 5 छक्के। क्या मुकाबला बना है रोशन, लो स्कोरिंग का मैच था, ज़्यादा रन नहीं थे 24 गेंदों पे, लेकिन रत्नदीप चौधरी ने जो 5 गेंदें डॉट फेंकी, 2 सफलता, उसके बाद मनीष पाटिल की गेंदबाजी ने कहर बरसाया। ये दोनों गेंदबाजों ने लाजवाब गेंदबाजी की। नक्कीच अगदी दमदार कामगिरी या गोलंदाजाकडून साध्य होताना पाहिली होती आपण। अगदी चौथ्या रात्रीमध्ये मोठे भिंगार संघाविरोधात गोलंदाज सुयोग मात्रेनं सुयोग्य पद्धतीचा गोलंदाजीचा बाणा हा त्याने पेशकश केलाय। आणि इथे जर पाहिलं तर इथे पहिला बॉल डॉट आणि आता आलाय व्हाईट बॉल। उम्मीद कभी मत छोड़ना, क्योंकि गुच्छे की आखिरी चाबी ताला खोल सकती है। 5 छक्के मारने पड़ेंगे 5 गेंदों पर, इतिहास बनेगा आज बल्लेबाज। कोशिश कर रहे हैं बल्ले का किनारा और टीम वलवली, अमन ब्रिगेड गांवदेवी वलवली फिर से एक बार, जो 2022 में उन्होंने रिकॉर्ड ब्रेक किया था इसी मैदान पर, वो कारनामा वापस कर रहे हैं। क्योंकि कुछ शुमिंदा टीमें जिन्हें ये मैदान बहुत लकी है, जिसमें मुरबी टीम का नाम आता है, देवीचा पाडा, वलवली टीम, ये टीमें जो इसे ना खाली हात कभी नहीं लौटी। अगदी सहारा शिवकर आई संघ या स्पर्धेमध्ये चांगला खेळला। चौथी रात्री या संघानं गाजवली होती, परंतु या फायनल रात्रीमध्ये संघर्षाचा कालखंड सध्या घडीला हा संघ गाजवतोय आणि त्यातल्या त्यात अगदी विजयाच्या उंबरट्यावरती सध्या घडीला पाहायला मिळतो अमन ब्रिगेड एक वेगळ्या ढंगामध्ये खेळत असताना ही गावदेवी वळवली या संघाचा आपल्याला डंगा पाहायला मिळतो। आलेला अजून एक डॉट बॉल। ये आखिरी मुकाबला है, मालिकावीर बाइक के रन यहाँ पे काउंट होंगे, यहाँ पे आपको परफॉर्मेंस देना पड़ेगा, क्योंकि सुपर 12 होता है रन पॉइंट्स काउंट फॉर मैन ऑफ द सीरीज। चलिए वक्त हाथों से निकल गया, कोशिश जारी है, लॉग ऑन पे ये छक्का लगता हुआ। डीजे परू टूर्नामेंट्स में, चलिए LED स्क्रीन का जिक्र हमने किया, बॉडी गार्ड्स बहुत ज़्यादा है, नगाड़े बज रहे, तुतारी बज रही है और खाने की दावत भी है। सोचिए आज हल्दी है यहाँ पे, और PK शेठ पाटिल, हम हमेशा कहते हैं सबसे ग्रेट
पीके शेट शेर की झलक सबसे अलग. नक्कीच अगदी एक वेगळा बाणा या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतो. जणू काय लग्न सराईमध्ये ज्या पद्धतीचा माहोल असतो तो माहोल आज मिनी वानखेडे वल्लभच्या या मैदानावरती पाहायला मिळतो. सहारा शिवकर या संघानं चौथी रात्र गाजवली, परंतु मेगा फायनल मध्ये या संघाला तरबेज कामगिरी करता आली नाहीये, परंतु क्रिकेट रसिकांची मन जिंकली सहारा शिवकरनं. चलिए एक और बढ़िया स्ट्रोक है भाई, पहले उतरना था इनको तो बाजी मारी है. अमन ब्रिगेड गांवदेवी वलवली गो टू सुपर 6 और क्रिस्टल ट्रॉफी के दावेदार होने वाली चौथी टीम बनी है गांवदेवी अमन ब्रिगेड वलवली. अगदी पुरस्कर्ते अमन ब्रिगेड आई गावदेवी वलवली संघाचे सन्माननीय या स्पर्धेचे आयोजक प्रभाकर शेठ पाटील यांच्यासाठी अजून एक